परंतु शासनाच्या लक्षात येत नाही। आता सध्या त्यांना शासनाला कुठलंही इलेक्शन नाही, मतदान नाही, त्यामुळं तुमच्याकडे लक्ष देणं झालंय। फक्त इलेक्शन आलं की लाडकी बहीण म्हणून 1500 टाकायचे, तुमचे मतं घ्यायचे, 5 वर्ष बघायचं नाही। श्रावण बाळाच्या पगारे इलेक्शन आलं टाकायचं, मतं घ्यायचे, परत 5 वर्ष बघायचं नाही। पण तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, या शासनाला जर धडा शिकवायचा असेल तर तुम्ही मतदानाच्या वेळेस तुम्हाला देवानं डोकं दिलंय, विचार करायला दिले, चांगलं कोण वाईट कोण याचा विचार करून आपण मतदान करायला पाहिजे। आज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, इंदिरा गांधी असतील, कुणी पगारी चालू केल्या आहे? शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असताना, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना यांनी या ज्या वयस्कर लोकांना जे काही लोक सांभाळत नाहीत यासाठी त्यांना पगारी चालू केल्या। परंतु ही शासन आता इकडं तुमच्याकडे बघायला तयार नाही। त्यांना फक्त मोठे मोठे रस्ते, हजारो कोटीचे लाखो कोटीचे रस्ते, दलाली आणि हे कारण सांगून शासनाकडे पैसा नाही म्हणताय, पण इकडे करोडो रुपयाचे रस्ते केले जाते। याचा आपण विचार केला पाहिजे। आणि यापुढं जर शासनानं तुमच्या अटी मान्य नाही केल्या तर आपण रस्ता रोको आंदोलन करू आणि उपोषणला इथं तहसील पुढे बसू। एवढं बोलून माझे 2 शब्द पासून काठीमध्ये, काठी एक आपल्या तालुक्यातलं मोठं गाव आहे, 10,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि त्या गावाच्या परिसरामध्ये जवळपास 15 ते 20 वाड्या, वस्त्या, तांडे आहेत। त्यांच्या सर्वांच्या अनुषंगानं आपण तिथं धरणे आंदोलन तलाठी कार्यालयापुढे गेल्या 1.5 महिन्यापासून चालू आहे। कशासाठी चालू आहे तर आपल्या निराधारांच्या बाबतीतल्या जे अनुदानाच्या पगारी जी होत्या त्या पगारी मार्चपासून बंद होत्या आणि ते बंद असल्यामुळं ते अनुदान ताबडतोब चालू करावं म्हणून आपण धरणे आंदोलन ठेवलं होतं। परंतु 1.5 महिन्यात शासनानं त्याच्यावर काहीही केलं नाही। जे रेग्युलर जे KYC केलं होतं, ज्यांचं रेग्युलर जे हव्यात दाखल केलं होतं त्यांचं अनुदान 1 ते 3 महिने, फक्त 1 ते 3 महिने अनुदान प्राप्त झालेलं आहे। परंतु 1-1 वर्षांचं ज्यांचं अनुदान नाही, ज्यांचे KYC केलेलं नाही, ज्यांचा दाखला दिलेला नाही, ज्यांचं अनुदान खात्यावर आलेलं नाही, शासनाकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला असता शासनाची साईट बंद असल्याचं सांगण्यात येत आहे। त्या बाबतीत निराधारांच्या शासनाची जी साईट आहे ती बंद आहे। मग आमचा या शासनाच्या विरोधातच मोर्चा आहे हा। वैयक्तिक तहसीलदार मॅडमच्या किंवा बोळंगे साहेबाच्या किंवा कारकूनच्या कोणच्या त्यांच्या शासनानं ही साईडच बंद केलेली आहे। मग शासन एवढं महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये आपलं आमदार महोदय इथं आहेत, सर्वांनी सत्ता फक्त कशासाठी करायची? या निराधार लोकांसाठी सत्ता आहे का त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ता आहे? मग ही साईड कुठं अडकली? त्या 7,120 कोटीच्या सी लिंकमध्ये अडकली का? मुंबईच्या गटारामध्ये पाण्यात वाहून गेलेल्या मॅनहोलमध्ये गेली का? साईड कुठे गेली? ज्या वेळेस शासनाची साईड चालू होईल त्यावेळेस उर्वरित लोकांचं अनुदान मिळणार आहे असं शासन वेळोवेळी सांगतंय। निराधार लोकांचे कितीतरी इथं हेलपाटे, तहसीलमध्ये हेलपाटे, कमीत कमी यांचं वय 70 वर्षाच्या 65 वर्षाच्या पुढं असतंय। त्यांनी किती हेलपाटे मारायचे? आमची साईडच बंद आहे। मी राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे, मला सुद्धा सांगण्यात आलं की साईड 5 दिवसात चालू होईल, 2 दिवसात साईड चालू होईल। शासन इथं वकील असल्यासारखं वागतंय, फक्त तारखा आणि फक्त तारखा आणि फक्त तारखा देतंय। आज रोजी सुद्धा आम्हाला 1 तारखेला साईड चालू होईल म्हणले आणि पुन्हा काल आमच्या अधिकृत तलाट्याने म्हणले की 5 तारखेला आम्हाला निरोप आला, 5 तारखेला साईड चालू होईल। शासनाला हेच म्हणणं आमचं आहे की तुमचं जरा थोडं खासदार फुटीचा 100 कोटी देऊन खासदार फुटी, 50 कोटी देऊन आमदार फुटी, ही जरा पक्षाची फाटाफूट करायचं जरा बाजूला ठेवा आणि या निराधाराकडे थोडं लक्ष द्या। त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर वेळोवेळी पाडा। पहिली अट आमची ती आहे निराधाराच्या बाबतीत की KYC, आधार CD, OTP या निराधार लोकांना तुम्ही सांगा। सगळे इथं जमलेले निराधारांना मोबाईल कळतो का? आधार सीडिंग कळते का? KYC कशी करायची असते ते कळतंय का? आपल्याला आणि त्या मोबाईल मधलं ऑनलाईन कळत नाही, यांना कसं कळावं? म्हणून पहिली
पहिली पक्षाच्या वतीनं अशी आमची मागणी आहे मॅडम की या बाबतीतली ही पूर्ण शिथिल करावी आणि पूर्ववत जसं अनुदान मिळत होतं बँकेत आपण चेक पाठवायचो यादी पाठवायचं आणि तिथून त्यांनी रिलीज करायचं ज्याप्रमाणे होतं तसं ह्यांच्या बाबतीत बाकीचं शासनानं काय करायचं करू द्या आम्हाला त्यांचं घेणं नाही परंतु निराधाराच्या बाबतीत ही KYCची अट पूर्णपणे रद्द झाली पाहिजे असा पहिली आपली मागणी आहे.